नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असताल की सध्या मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो त्यांच्या संवाद बैठकीद्वारे चालू आहे। म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची संवाद बैठक होत आहे ते लोकांशी चर्चा करतायत। नेमकी कोणती चर्चा करतायत तर येणाऱ्या 24 मार्चला जी काही मीटिंग होणार आहे, 24 मार्चला जी बैठक होणार आहे, नेमका त्या बैठकीमध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय होणार आहे। मग सगळ्यांकडे याचं लक्ष लागलंय। जर मनोज जरांगे पाटलांनी आपली राजकीय भूमिका जर स्पष्ट केली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये चित्र वेगळं दिसणार आहे। कारण बघितलं असेल आज लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकारला आहे। म्हणजेच काय तर आज जी काही लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यातली होती त्याचे फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली। मग कदाचित मनोज जरांगे पाटलांनी जर राजकीय भूमिका आपली स्पष्ट केली 24 तारखेला, मग नेमकी राजकीय भूमिका कशा प्रकारे स्पष्ट होऊ शकते। काही जणांना पडलेला प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिकाच स्पष्ट करावी, जेणेकरून त्यांच्या लढ्याला जर यश मिळवायचं असेल, त्यांच्या यशाची प्राप्ती करायची असेल तर राजकीय भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। कारण आतापर्यंत जो काही लढा लढवला त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचं आपल्या गोष्टी समजून घेतल्या आहेत पण पूर्णत्वास नेल्या नाही। म्हणून त्यांचा लढा कुठेतरी राजकीय भूमिके स्पष्ट करून ती आपली मागणी जी आहे ती मागणी त्याद्वारे पूर्ण करता येऊ शकते, असं काही व्यक्तींचं म्हणणं आहे। मग आतापर्यंत जे काही शांततेत आणि कुठल्याही प्रकारचा दाग न लावता ज्यांचा लढा चालू होता, मनोज जरांगे पाटलांनी जो लढा लढवला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था न बिघडवण्याचे त्यांनी आदेश दिला होता, ते सर्वांनी पाळला होता। आता सुद्धा तोच निर्णय त्यांचा पाळलेला आहे सर्व व्यक्तींनी। आणि आतापर्यंत जे काही चर्चा ऐकण्यात आली होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 उमेदवार उभे करण्याची, आता जर ते निर्णय बदलून कदाचित प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार देऊन जर त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांनी केला तर येत्या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र दिसणार आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं की राजकीय भूमिका त्यांनी स्पष्ट करावी की नाही करावी, त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत हे येत्या 24 तारखेला कळणार आहेत। कारण मराठा समाजातील स्वयंसेवक असतील, संयोजक, नियोजक असतील, ओके, मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात जेवढे व्यक्ती होते ते सर्व व्यक्ती त्या ठिकाणी बैठकीला हजर राहणार आहेत। मग आता काही जण व्यक्ती म्हणत असतील हे खरंच होऊ शकतं का की मनोज जरांगे पाटलांनी एखादा व्यक्ती दिला आणि कदाचित तो निवडून येऊ शकतो का, तो पुढचा प्रश्न राहिला। यश अपयश ही पुढची बाजू राहिली। पण आतापर्यंत बघितलं असेल राजकीय ही काही वारसापोटी जाणलेली प्रॉपर्टी नाहीये। म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं लिहिलं नाही की वारसामध्येच राजकारण चालतं राहावं, नाही। तर आपल्याला संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय, प्रत्येक जण उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो। जसा की आपल्याला मतदानाचा अधिकार आहे त्याच प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सुद्धा अधिकार आहे। मग मनोज जरांगे पाटलांनी जर अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार जर उभे केले तर कदाचित फुलाची पाकळी 100% यश मिळू शकतं का, हे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्यात। कारण आतापर्यंत बघितलं असेल सगळ्यांची लगबग चालू आहे, प्रत्येक जण आपापला उमेदवार उभे करण्याची सध्या लगबग चालू आहे। प्रत्येक जणाला असं वाटतं की आपला त्या जिल्ह्यामध्ये उमेदवार असावा आणि आपला उमेदवार निवडून यावा, जिंकून यावा, हे सगळ्यांची लगबग चालू आहे। त्याच प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन जो लढा लढवला त्याला कुठेतरी यश प्राप्त करण्यासाठी मनोज जरांगे पाटील राजकीय भूमिका घेणार का, आणि जर त्यांनी ही भूमिका घेतली तर कदाचित प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार देऊन तो जिंकून आणण्याचा प्रयत्न सुद्धा ते करतील। कारण या ठिकाणी आतापर्यंत जो काही शांततेचा मार्ग चालू होता, आता बघितलं असेल लोकसभेची निवडणूक लागली तेव्हापासून शांततेचं वातावरण चालू आहे। पण हे शांततेचं वातावरण कुठेतरी एक उसळी घेणार आहे का, म्हणजे एक सुनामी आणणार आहे का, येत्या 24 मार्चला करणार आहे। ती सुनामी नेमकी कोणती आहे, मग सुनामी जर बघितलं असेल या लाटेमध्ये नेमकं कोण वाहत जाणार, कोण तरंगत जाणार हे समजणार आहे। म्हणजे याचा अर्थ काय, जर राजकीय भूमिका स्पष्ट झाली तर प्रत्येकाचे डोळे उघडणार। मनोज जरांगे पाटलांनी जो इशारा दिला होता, इशारा वजा तुम्ही बघितला असेल या अगोदर जर लोकसभेची आचारसंहिता लागू झाली, तुम्ही बघितलं असेल लोकसभेची आचारसंहिता लागू झाली, पण त्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं होतं न्यूजद्वारे की त्यांनी असं सांगितलं होतं जर आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सगळे सोयऱ्याचा निर्णय नाही दिला तर तुम्हाला नंतर पश्चाताप भोगावा लागेल। तो पश्चाताप नेमका होणार का आणि नाही का, या सगळ्यांकडे लक्ष लागले ते म्हणजे 24 मार्चला कळेल। जर कदाचित त्यांनी भूमिका घेतल्यावर 100% पश्चाताप होऊ शकतो का नाही। कारण मनोज जरांगे पाटलांना आतापर्यंत बघितलं असेल त्यांच्या विरोधात बोलण्याच्या पलीकडे तुम्ही बघितलं असेल विरोधात खूप जण डॅमेज करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची प्रतिमा कुठल्याही प्रकारची अजून डॅमेज झाली नाही। कारण आतापर्यंत त्यांच्या विरोधात भरपूर सारे वक्तव्य करण्यात आले, पण काही व्यक्तींनी त्यांना त्यांच्या मनात ठेवलं म्हणून ते अजून त्यांची प्रतिमा डॅमेज झाली नाही। आतापर्यंत खूप प्रयत्न जरी झाले असतील तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा विश्वास जो आहे व्यक्तींचा तो अजून ढासळलेला नाही। म्हणून कुठेतरी
येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित चित्र बदलू शकतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि जर कदाचित त्यांनी अशा प्रकारची भूमिका स्पष्ट केली तर लोकांचा जो काही त्यांच्यावरचा विश्वास आहे तो विश्वास कायम राहू शकतो. काही जणांचं वेगळं विचार आहेत की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली तर याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचं सामाजिक कार्य न करता राजकीय कार्य करायचं होतं असं काही व्यक्ती म्हणतील. पण माझ्या तरी मते आणि लोकांच्या विचारपूस केल्यानंतर कळतंय की बहुतांश लोकांचं म्हणणं आहे त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्याशिवाय त्यांची पूर्णतः मागणी मान्यही होणार नाही आणि त्यांच्या मागणीकडे आणि त्यांच्या लढ्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जाणार नाही. म्हणून भरपूर साऱ्या व्यक्तींनी बघितले असेल आता गावोगावी त्यांनी दारोदारी आपापले पोस्टर लावलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पोस्टर कोणते लावलेत ते म्हणजेच सगळे सोयऱ्याचा निर्णय का झाला नाही, निर्णय झालाच पाहिजे तोपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या ते सोबत आहेत. मग ती जी काही मागणी आहे त्यांना फक्त एवढंच म्हणायचंय की आम्ही अगोदरपासून मागणी केली पण त्या मागणी मान्य नाही झाली म्हणून आम्हाला कुठंतरी 2 पावलं पुढे जाऊन राजकीय भूमिका स्पष्ट करावी लागते का, या विचाराशी जुळून घेण्यासाठी 24 मार्चला सकल मराठा व्यक्ती बघितला असेल त्या ठिकाणी जाऊन कदाचित संवाद बैठकीत निर्णय घेऊ शकतो. तर हा जर निर्णय झाला तर कदाचित सर्वांना हा जड जाऊ शकतो. आणि तुम्ही बघितलं असेल यामध्ये जर एक वटले आणि सगळे सोयऱ्याच्या नावावरून जर इलेक्शनमध्ये काही गोष्टी समजून मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्या मग सगळे सोयऱ्याचा अर्थ काय असतो जर त्यांनी या निवडणुकीत पॅटर्न राबवला. तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी गावोगावी या गावात गेलं दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावातून चौथ्या गावात या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा एक सगळे सोयरा असतो. सगळे सोयरा म्हणजेच नाते गोत्यातील एक संबंध असतो. त्या नाते गोत्यातील संबंधावरून सगळे सोयऱ्यावरून मनोज जरांगे पाटलांनी येत्या निवडणुकीत एक मतदारसंघामध्ये एक उमेदवार उभा करून सगळे सोयऱ्याचा पॅटर्न याच्यात राबवून एकमेकांना सांगून मतदान करण्यासाठी लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित निवडणुकीमध्ये वेगळं चित्र दिसणार आहे. सगळे सोयरे काय असतात तर मनोज जरांगे पाटील कदाचित या निवडणुकीमध्ये त्या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगू शकतात. नेमका कसा की गावागावामध्ये बघितलं असेल त्यांचा रक्तातील नात्याचा संबंध असतो आणि ते जर व्यक्ती एकत्र येऊन एका उमेदवाराला जर मतदान करणार असतील माहित नाही आपल्याला दिला नाही अधिकार, ते प्रत्येकाचा अधिकार आहे ज्याचे त्याने कोणाला मतदान करण्याचा हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचा पॅटर्न राबवला तर कदाचित चित्र वेगळं दिसू शकतं. मग या ठिकाणी जर सगळे सोयऱ्याच्या निर्णयावरून जर पॅटर्न फिरला आणि लोकांनी सगळे सोयऱ्याच्या शब्दावरून जर राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित प्रत्येक मतदारसंघातला हा व्यक्ती निवडणुकीच्या पायरीवर जिंकून येण्याच्या पायरीवर असेल. हे चित्र भयानक असणार आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलांचं सध्या कुठंतरी शांततेचं वातावरण येणाऱ्या सुनामीकडे लक्ष देत आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला माहिती आहे कोणत्याही शांततेचं जे काही वादळ असतं ते कदाचित सुनामीमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि ते सुनामीमध्ये रूपांतर होण्यासाठीच कदाचित मनोज जरांगे पाटलांनी 24 मार्च ही तारीख दिली आहे का. आणि म्हणून सर्वांचंच लक्ष 24 मार्चकडे लागलंय नेमकं त्यांचा निर्णय कोणता असणार आहे. मग सकल मराठा व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन नेमका कोणता निर्णय घेणार आहेत आणि जर तो निर्णय याच प्रकारचा असेल तर कदाचित येत्या काळामध्ये चित्र वेगळं असणार आहे. आणि ते चित्र पाहण्यासाठी सकल मराठा समाजातील व्यक्ती आतुरतेने वाट पाहतायत. ही जे काय बोलतोय आपण व्यक्तीमध्ये जाऊन त्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्यांचं मत ऐकून घेतलं, त्यावेळेसच आपल्याला निदर्शनास आलं की असं काही होऊ शकतं. आणि त्या गोष्टीसाठीच कदाचित मनोज जरांगे पाटलांनी 24 मार्च ही तारीख दिली आहे का. म्हणून 24 मार्च पर्यंत हे सर्वजण वाट बघतायत नेमका काय निर्णय येणार आहे. आणि तो निर्णय कदाचित असं तरी वाटतंय लोकांच्या मनामध्ये की तो निर्णय कदाचित मनोज जरांगे पाटलांनी हेच घ्यावा. कारण आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही सांगितलंय, प्रतिसाद दिलाय, त्याचा अर्थ समजतोय की लोकांचं हे म्हणणं आहे की कुठंतरी 2 पावले पुढे चालून हा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी करावा जेणेकरून त्यांच्याकडे सर्वस्वी लक्ष लादू शकतं. जो आतापर्यंत काही जणांनी दुर्लक्ष केलंय ते दुर्लक्ष कदाचित हटू शकतं. नंतर त्यांचं लक्ष यांच्याकडे लागू शकतं ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली. पण मनोज जरांगे पाटील म्हणतायत की मला कुठल्याही प्रकारची राजकीय भूमिका किंवा राजकारणामध्ये जायचं नाही. पण त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की समाजाचा मालक मी नाही तर समाज हा माझा मालक आहे. जर समाजाने त्यांना प्रवृत्त केलं तर कदाचित राजकीय भूमिका घेऊ शकतात. हे 100% खरं आहे. आणि येत्या 24 मार्चला कळेल की नेमका त्या ठिकाणी निर्णय होतो तरी काय आणि मनोज जरांगे पाटील नेमका सर्व व्यक्तींना
काय सल्ला देणार हे ऐकण्यासाठी सर्वजणांचे कान आतुर आहेत। तर तोपर्यंत लक्ष सगळ्यांचं वेधून आहे 24 मार्चच्या तारखेकडे। ठीक आहे, तर इथं थांबतो। धन्यवाद।